मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की अक्का माई की सरस्वती माता की बद्री विशाल भगवान की
काशी विश्वनाथ भगवान की, हरिभक्त स्वामी विवेकानंद महाराज की यांनी मंचावर यायचं आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रधर्मपूजक दादाराव साधू कराड यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण इथे सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांना आता विनंती आहे की मंचावर आपलं स्थान घ्यायचं आहे आणि लगेच दीप प्रज्वलनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी विनंती करतो पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांना, आजचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर गोपाल पाठकजी यांना, हरिभक्त परायण श्री तुळशीराम अण्णाजी, काशीराम नानाजी, श्री राहुल कराडजी, मंगेश कराडजी, आमदार रमेश अप्पा कराडजी आणि त्याचबरोबर आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत हरिभक्त परायण सौ दांडेकरजी. सर्वप्रथम आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. दीदी मा मंदाकिनी, श्रीराम किंकरजी, श्रीमती मीरा महार्जनजी, श्रीमती विजयाबाई गोविंद कदमजी सर्वांनी दीप प्रज्वलनासाठी मंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे. एक जोरदार टाळ्या पुन्हा सर्वांकडनं. एक अतिशय आनंदाचा क्षण आज मानवता तीर्थ रुई रामेश्वर करिता. सर्व मान्यवरांना विनंती आहे की मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. विश्व शांती केंद्र आळंदी, माइट्स MIT पुणे भारत आयोजित पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागक्का कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. मंचावर उपस्थित प्रातस्मरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, संस्थापक अध्यक्ष माइट्स MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे भारत. सन्माननीय प्रमुख पाहुणे, जागतिक कीर्तीचे संत वृत्तीचे थोर शास्त्रज्ञ, परम सुपर कॉम्प्युटरचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉक्टर विजय भटकरजी. विशेष सन्माननीय पाहुणे माननीय डॉक्टर गोपाल पाठकजी, कुलगुरू, सरला बिर्ला विद्यापीठ रांची बिहार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, हरिभक्त परायण श्री तुळशीराम अण्णा कराडजी, हरिभक्त परायण श्री काशीराम नानाजी, श्री राहुल विश्वनाथ कराडजी, डॉक्टर मंगेश कराडजी, आमदार रमेश अप्पा कराडजी. त्याचप्रमाणे आज ज्यांना जीवन गौरव समर्पित पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे अशी सर्व मान्यवर मंडळी, हरिभक्त परायण सौ भगवतीताई सातारकरजी, मेधा सुरेश गैसासजी, दीदी मा मंदाकिनी श्रीराम किंकरजी, माननीय श्रीमती मीरा महार्जनजी, माननीय श्रीमती विजयाबाई गोविंद कदमजी, सर्व मान्यवरांचे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, सर्व कुटुंबीय आणि मानवता तीर्थ रुई रामेश्वर येथील समस्त ग्रामस्थ मंडळींचे इथे हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत करण्यात येते. उपस्थित सन्माननीय मंडप, ज्ञान विज्ञान निष्ठित वैश्विक भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगांच्या सेवेत नितांत श्रद्धा व निष्ठा ठेवून भक्तिमय, व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगलेल्या, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी स्वतःचा वैयक्तिक संसार संपवून आपल्या 3ही लहान भावंडांचे जीवन घडवणे हाच माझा संसार असा निर्धार करून वैकुंठवासी प्रयागक्का कराड यांनी परम कल्याणाचे व्रत हाती घेतले. त्या परम त्यागाचा परिणामच जणू म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी उभारलेली ज्ञान विज्ञानाची विशिष्ट तीर्थे, जसे की श्री क्षेत्र आळंदी येथील विस्तीर्ण सुंदर व देखणे घाट, विश्वरूप दर्शन मंच, सुवर्णी जडित गरुड स्तंभ, ज्ञान पंढरी वाखरी येथील
श्री रुक्मिणी पांडुरंगांचे मंदिर, मानवता तीर्थ रुई रामेश्वर येथील प्रभू श्रीराम मंदिर, श्री राम रहीम मानवता सेतू, भगवान गौतम बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड पीस डोम, ज्याला आपण स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी म्हणतो आहे. अशा ज्या अद्भुत ज्या वास्तू आणि तीर्थक्षेत्रे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या हातून झालेले आहेत, ते प्रयाग अक्का कराड यांच्या समर्पण आणि त्याग आणि त्यांच्या समर्पणाचंच ते प्रतीक आहेत, सिम्बल्स आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण म्हणतो आहे की आज जो भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानामध्ये ज्या पंचकन्यांचे प्रातस्मरण केल्यानेच महापापांचा नाश होईल, आणि तो जो महामंत्र आहे तो असा आहे की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकम ना स्मरेण नित्यम महापातक नाशनम. म्हणजे प्रातकालीन स्मरणाने संपूर्ण पापे भस्म होतील असा या पंचकन्यांचा महात्याग आहे. आणि प्रयाग अक्का कराड यांचाही महात्याग सर्वांना परिचितच आहे. आज सकाळीच पंडितचे गाडे अभ्यासक, संस्कृतचे गाडे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगे यांनी सुचविले की यामध्ये आणखी पंचकन्याची जी भर माईड संस्थेद्वारे कराड कुटुंबियातर्फे घातली गेली आहे ती म्हणजे प्रयाग अक्का कराड यांची. तर ते तर म्हणतात की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी आणि प्रयाग अक्का कराड तथा षटकम ना स्मरेण नित्य महापातक नाशनम असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पंडित वसंतराव गाडगे यांच्यासाठी आणि आपण प्रयाग अक्कांसाठी देखील एक जोरदार टाळ्यांनी की त्यांनी या पंचकन्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. ठीक. प्रथेनुसार आपण आज आता सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपण खूप भाग्यवान आहोत की आज आपल्याला सन्माननीय प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाला जे आहेत संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर आहेत. मी माननीय कराड साहेबांना विनंती करतो की त्यांनी पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांचा यथोचित सत्कार करावा. एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. डॉक्टर विजय भटकर सारखी व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होणे, लाभणे हा एक महायोग आहे. आपण एक जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं. टाळ्यांचा गडगडाट चालूच ठेवायचा आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय डॉक्टर गोपाल पाठकजी, जे कुलगुरू आहेत सरला बिर्ला विद्यापीठ रांची बिहार येथून. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. बिहारमधून या कार्यक्रमासाठी खास त्यांनी इथे उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमामध्ये समोर जाता मी विनंती करतो की या कार्यक्रमाबद्दल एक मनोगत 2 मिनिटाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर मंगेश कराड सर, कार्याध्यक्ष MITR डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर मंगेश कराड सर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे MITचे मार्गदर्शक, कराड सरांचे बंधू, आमच्या या कराड कुटुंबाचे सदस्य माननीय डॉक्टर विजय भटकरजी, या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे डॉक्टर पाठकजी, गोपाल पाठकजी, ते बिहारहून आलेले कुलगुरू सरला बिर्ला विद्यापीठ या विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत. मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो. या आजचा इथं हा जो कार्यक्रम झालेला आहे, हा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे, आपण इथे अक्काच्या पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड
यांचं एक इथं मंदिर, त्यांची आठवण कायम राहावी म्हणून इथे आपले शेजारीच जिथे अक्काचं अंत्यविधी झाले होते त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं केलेलं आहे माननीय कराड सरांनी त्यांच्या एकूणच त्यांच्या कल्पकतेतून. मला वाटतं आजचा दिवस अतिशय पुण्य दिवस असा आहे. या मंदिराच्या माध्यमातून मला वाटतं येणाऱ्या पिढ्यांना हा कायम आदर्श ठेवला जाईल. आजच्या जगामध्ये सगळं जग हे स्वार्थाने भरलेलं आहे. प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे. परंतु अशा या जगामध्ये कलियुगामध्ये अशा प्रकारचा निस्सीम त्याग करणारी एक व्यक्ती, एक महान व्यक्ती ज्याला आपण महासती मगाशी म्हणल्याप्रमाणे की ज्यांचा उल्लेख पंचकन्यामध्ये केला जावं अशी एक व्यक्ती म्हणजे आमची प्रयाग अक्का कराड, आमच्या आत्या त्यागमूर्ती, या गावची सुकन्या. जेवढे शब्द घ्यावे तेवढे कमी आहे. मला वाटतं हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे की प्रत्येक माणूस वेगळा मार्ग स्वीकारतो, पण अक्काने एक वेगळा मार्ग स्वीकारला. आपल्या घराची, आपल्या भारतीय कुटुंबाची परंपरा, मातृत्व किंवा ज्याला प्रेम माया म्हणतो की माझे भाऊ माझ्या बहिणींना हे प्रेम माया मिळणार नाही माझी आई गेल्यामुळे, म्हणून त्यांनी जो अचानक इथे आल्या होत्या आणि त्यांनी जो निर्णय घेतला, मला वाटतं हा खरंच खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. सुवर्णाक्षरात जरी लिहिला तरी कमी पडेल. आणि त्याच्यामुळे इथे जे अक्काचं मंदिर उभं केलेलं आहे ते मला वाटतं अतिशय अप्रतिम, अतिशय योग्य अशी गोष्ट झालेली आहे. प्रत्येकाला एक मार्ग दाखवण्याचं कार्य करेल. आणि अक्का, मी मागेही म्हणलं, अक्का कधी शिकलेल्या नव्हत्या, परंतु अक्काने ज्या प्रकारे समाजसेवा केली, मला आठवतंय 75, 77, 80पर्यंत मी जेव्हा गावी सारखा यायचो किंवा इथंच असायचो तेव्हा आलेल्या पंचक्रोशीतील सगळ्या मुलींना ज्या माहेरी यायच्या त्यांना साडीचोडी करायची. एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे प्रेम किंवा मातृत्व प्रत्येक या परिसरातील मुलीला वाटायची. मला वाटतं असं त्या काही डॉक्टरेट नव्हत्या की, परंतु काय करायला पाहिजे, अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणसाच्या पोटात असेल हा तरच माणूस सुखी होतो. त्याच्यामुळं अन्नदान आजचं आपल्याला माहिती आहे, आजच्या काळामध्ये महिलांना अन्नदान किंवा स्वयंपाक करायला आवडत नाही, परंतु अक्काला 75व्या वर्षीही ज्या पद्धतीने अक्का सगळ्या पापड्या घालायची, कुरवड्या घालायची आणि एका झटक्यामध्ये तो तेवढा मोठा हंडा हलवायची. एनर्जीची ती एक परिसीमा होती. ज्याला एनर्जी म्हणजे ज्याला ऊर्जा म्हणतो, ऊर्जेचं ते एक अपरिमित असं केंद्र होतं. मला वाटतं त्या ऊर्जेमुळं, त्या शक्तीमुळं, ती खरंच शक्ती होती, वेगळी शक्ती होती. मला वाटतं ह्या घराचा हा जो पाया भरलेला आहे कराड घराचा, कराड सरांना जो एक आशीर्वाद मिळाला आहे, वारकरी कुटुंब, आमचे आजोबा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराडजी यांचाही मोठा ह्याच्यामध्ये हातभार आहे, पायाभरणी आहे. दादाही कधी कुठल्याही मुलाला आरतुरं बोललेले नाहीत. ते नानांना अहो काशीराम म्हणायचे, साहेबांना अहो साहेब म्हणायचे. अशा प्रकारचे एक अतिशय खानदानी असं राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड साहेबांचं व्यक्तिमत्व त्या काळातही 67ला 65-66ला या पंचक्रोशीतील पुढाऱ्यांना की त्यांचे आशीर्वाद घ्यायला इथं यावे लागायचे. अशा प्रकारचा दबदबा ठेवून दादांचं कार्य होतं. मला वाटतं आजच्या दिवशी मी जास्त बोलणार नाही. अक्का जाऊन आता 10 वर्ष झालेत, आता हे 11वं वर्ष आहे. अगदी योग्य त्या वेळी या मंदिराच्या माध्यमातून अक्काचा अर्धाकृती पुतळा तिथं उभा केलेला आहे. अक्काच्या आठवणी सगळ्यांना येतील आणि त्या येत राहाव्या, अक्का आपल्यामध्ये राहावी, एवढीच एक आपली भावना आहे याच्या पाठीमागची, असं मला वाटतं. आजच्या या दिवशी या निमित्ताने इथे 5 अशा अतिशय चांगल्या महिलांचा म्हणजे ज्यांनी मोठं कार्य केलेलं आहे की ज्यांचं कार्य अक्कासारखंच त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे, अशा 5 महिलांचा इथे सत्कार आहे. माननीय हरिभक्त परायण सौ भागवतीताई दांडेकर या सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. त्या बाबा महाराज सातारकर आत्ता गेले यावर्षी, त्या त्यांच्या कन्या आहेत. सातारकर घराण्याची परंपरा
त्या इथून पुढे चालवत आहेत. मी आपलंही स्वागत करतो. भागवतीताई दांडेकरजी, श्रीमती मेधा सुरेश घैसाजी इथं आज येऊ शकलेले नाहीत. डॉक्टर घैसा साहेब ज्यांनी MITला देणगी दिली त्या डॉक्टर घैसा साहेबांच्या या पत्नी आहेत. मला वाटतं त्यांचाही त्याग आणि आपल्या नवऱ्याच्या या वैद्यकीय क्षेत्राच्या कार्यामध्ये त्यांनी आयुष्यभर हात लावला. मला वाटतं MITवर त्यांचेही मोठे ऋण आहेत. त्यांचंही कार्य मोठं आहे, यांचा त्याग मोठा आहे. मला वाटतं आपण त्यांचंही स्वागत करू. ज्या जरी इथं आल्या नसल्या तरी त्यांचंही स्वागत करतो. दिदी मा मंदाकिनी श्रीराम किंकरजी या रामायणम धाम आश्रम अयोध्या इथून आलेल्या आहेत. मी मगाशी विश्वशांती प्रार्थना चालू असताना बघितलं, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी आपलंही स्वागत करतो. दिदी मंदाकिनी, अयोध्या भागात आपण आपल्या वडिलांची परंपरा पुढे चालवत आहात. माननीय श्रीमती मीरा महार्जन ह्या नेपाळमधून इथं आलेल्या आहेत. थोर समाजसेविका आहेत. मला वाटतं कराड सरांनी 2015 साली जेव्हा नेपाळला काही घरं बांधून दिली, नेपाळला मोठा भूकंप झाला होता, तेव्हा श्रीमती मीराताईंनी पुढे येऊन आमचे जहा आणि त्यांनी त्या प्रकारे कराड सरांना एक वेगळं सहाय्य केलं. त्या देशाच्या एक वेगळ्या भूमिका असताना त्या भूमिकेच्या बाहेर येऊन की माननीय कराड सरांसारखी व्यक्ती नेपाळला आल्यानंतर त्यांना विरोध करायचं काम नाही, ते आपल्यातलेच आहेत, अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं मैं मीरा जी आपका भी स्वागत करता हूँ. आणि आमच्या या शेवटच्या माननीय श्रीमती विजयाबाई गोविंद कदम या भागातील एक निष्ठावंत वारकरी आहेत. मला वाटतं त्यांनी मागच्या वेळेस असंख्य कविता केलेल्या आहेत आणि ही त्यांची कला, ही त्यांना जे अद्भुत असं जे एक वेगळी शक्ती आहे, मला वाटतं त्याला तोड नाही. विजयाबाई गोविंद कदम, मी आपलंही स्वागत करतो. मला वाटतं या निमित्ताने या कार्यक्रमाला जमलेले अक्काच्यावर प्रेम करणारे आणि दादांच्यावर प्रेम करणारे या भागातील सगळ्या जणांचे मी मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण डॉक्टर मंगेश कराड सर यांचे. आणि आता मी विनंती करतो श्री राहुल विश्वनाथ कराड सर, कार्याध्यक्ष MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे, यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. कराड घराण्याच्या वतीनं परत एकदा बापूंच्या नंतर परत एकदा मी आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत करतो. अत्यंत भावनिक असा हा सोहळा. मंचावर बसलेले सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेणार नाही, पण प्रामुख्यानं ह्या पंचकन्या ज्यांचं मनापासून मला इथं अभिनंदन करावंसं वाटतं की आज त्यांनी हा अवॉर्ड अक्काबाईंच्या नावानं जो सुरुवात केली आणि त्या अवॉर्डमध्ये गेली जी काही शृंखला आहे त्याच्यामध्ये आपणही एक महत्त्वाची कडी जोडलेली आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून इथं स्वागत, अभिनंदन. डॉक्टर भटकर सर, आपण घरातले आहात. एका भावासारखं नाना अण्णांना तर आपण ओळखताच, पण आदरणीय कराड सर चौथ्या व्यक्तीला जर त्यांच्या जीवनामध्ये कुणाला मनापासून हृदयातनं भाऊ मानतात तर ते डॉक्टर भटकर सर. भटकर सरांकरता आपण टाळ्या वाजवूया. अतिशय मान्यवर अशी व्यक्ती, अतिशय सहजपणानं आपल्यामध्ये रमते, पण ग्लोबली त्यांचं जे काही स्टेटस आहे पूर्ण जगभरामध्ये ते फार वेगळ्या प्रकारचं आहे. आपलं मनापासून स्वागत. अण्णा, मी तुमचे पण आशीर्वाद मागतो. नाना, आज तुमच्या मनामध्ये काय भावना तिघांच्याही चालली असेल ह्याची मला कल्पना येते. आम्ही पुढच्या पिढीचे जे काही एक कॅरी फॉरवर्ड करत असताना इथं माननीय आमदार आपले रमेश आप्पा लाडके त्यांच्यासाठी मुद्दाम टाळ्या द्या, कारण आपण सगळ्या, मला सांगण्यात आलं की अक्काबाईंचा विचार आप्पा अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही बऱ्याच महिलांना इथं अनेक टाळ आणि मृदंग वाटण्याचाही कार्यक्रम पूर्ण गावांमध्ये झाला. तर आप्पा, मी खरोखर म्हणजे अक्का आज असती तर अक्काला केवढा आनंद वाटला असता. तर त्याच्यामुळे मी तुमचंही मनापासून माननीय आमदार महोदयांचं इथं स्वागत करतो. आमचे बंधू हनुमंतराव इथं बसलेले आहेत. हनुमंतरावजी, तुम्ही सगळेजण आपण त्या पुढच्या पिढीतलं म्हणजे मंगेशरावांनी आत्ता बापूंनी जी काही भावना इथं व्यक्त केली त्याच्यामध्ये मला नक्कीच अक्काबाईंची आठवण, दादांचा तर पुतळ्याचं सुंदर विमोचन, इथं पूर्वी पुतळा होता पण हा एक अतिशय बोलका असा पुतळा आपल्या समवेत आज इथं सादर करण्यात आला. कारण खूप दिवस कराड सरांच्या मनामध्ये, आदरणीय साहेबांच्या मनात ती भावना होती की हा पुतळा थोडा अजून व्यवस्थित कसा करता येईल. तर मला विश्वास आहे की तुम्हा सगळ्यांना तो पुतळा
कारण दादांना आपल्यापैकी कित्येक लोकांनी पाहिलेलं आहे. तर अतिशय सुंदर असा हा सेरेमनी इथं पार पडला. मला आज माझ्या आईंची सुद्धा मुद्दाम, कारण हा एका प्रकारे महिला सशक्तीकरणाचा हा एका प्रकारचा मेसेज देण्याचा हा प्रयत्न. कारण अक्काबाई जर त्यांच्या आयुष्यामध्ये, मी लहानपणापासून थोडा म्हणजे वडिलांचा तर आदर प्रत्येक व्यक्तीला असतोच, पण वडिलांच्या समरूप राहून आपल्या बहिणीचाही आदर ह्या तिन्ही भावांना ज्या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अक्कांवी, तर मला काही कळायचं नाही. म्हटलं बहिणीविषयी भावना एवढी काय, बहिणी तर भावा बहिणीचं नातं तर सगळीकडे, बहीण लग्न करून पुढं जाते. पण मी जेव्हा ज्या काही कहाण्या ऐकल्या गावामध्ये, खेड्यापाड्यातलं वातावरण कसं असतं तुम्हाला माहिती आहे. तिघा भावांमध्ये साहेबांनी जी काही पुढं त्यांच्या पद्धतीने त्यांचा जो काही शैक्षणिक विकास केला, मग पण त्या पर्टिक्युलर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, त्या फ्लोमध्ये पुढं जात असताना कुठंतरी अक्काबाईंनी ते बरोबर ते हेरून, आजोबांनी आमच्या दादांनी हेरून, किंवा ह्या पद्धतीने ह्यांची वाटचाल जर पुढच्या काळात जायचं असेल तर म्हणजे छोट्या मोठ्या कहाण्या अनेक ऐकलेल्या आहेत की म्हणजे खेड्यामध्ये इथं आपल्या प्रत्येक मारुती मंदिराच्या मागं कुठं पत्ते खेळ काही करता, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी. तर मी विचार करतो, समजा साहेब शिकले नसते तर पुढच्या पिढीमध्ये, मी मागच्या एकदा भाषणामध्ये दादांच्या नावाने सुद्धा एक अवॉर्ड सुरू केला, त्याच्यात मी भावना व्यक्त केली होती. आज मंगेशराव, हनुमंतराव, रमेश आप्पा इथं आमदार झाले. तर आपल्यापैकी सगळ्या मंडळींना माहिती आहे की आपल्या गावातल्या अनेक लोकांचा वेगवेगळ्या पद्धतीने विकास झालेला आहे. पण साहेब जर शिकले नसते तर मी म्हणतो की बाबा एखादा फौजदार, एखादा कुठंतरी लातूरच्या कोर्टामध्ये वकील बापू, हनुमंतराव अजून कुठंतरी अजून औरंगाबादच्या चीफ इंजिनियर म्हणून, तर अशा एक व्यक्ती शिकते, एक महिला शिकते. म्हणजे सगळ्या इथं अवॉर्ड विनरला मी मुद्दाम सांगू इच्छितो की महिलांचं इथं, महिला प्रामुख्याने इथं सगळ्या बसलेल्या आहेत. त्या भूमिकेतनं मी पाहतो की समजा अक्काबाई जर अक्काबाईंनी तो विचार हेरला नसता, त्या शिकलेल्या नव्हत्या, आणि त्यांनी ते समजा जर ती ऊर्जा त्यांची तशा पद्धतीने जर समजा कामाला लावली नसती, तर आज कराड घराणं जे काही पूर्वी आमचं होतं 70 एकर जमीन गावची, सगळ्या 1000 एकरातलं जे काही, तर बाकी सगळं झालं असतं सगळंच. पण मला मुद्दाम सगळ्या आया बहिणींना इथं सांगावंसं वाटतं, सगळ्या मावल्यांना इथं सांगावंसं वाटतं की शिक्षण संस्थांची तर जबाबदारी आहेच, पण घरच्या तुम्हा सगळ्या मंडळींचं मुलं घडवताना तुमचा रोल हा अत्यंत वाघाचा रोल आहे असं मला मुद्दाम वाटतं. आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जर आल्यानंतर आपल्यापैकी कित्येक जण, आमच्या आईंना उर्मिलाताईंची ओळख, ज्यांचा 2 वर्षापूर्वी देहांत झाला, मागच्या वर्षी आमच्या काकू सुमित्राताई भाभींचा पण तुम्हाला माहिती आहे, त्या पण देवाघरी गेल्या. पण प्रामुख्यानं मला उर्मिलाताईंची, माझ्या आईची मला मुद्दाम आठवण येते की जी भूमिका या 3 भावंडांच्या आयुष्यामध्ये अक्काबाईंनी केली, ती पुढच्या 7 आमच्या भावंडांमध्ये मला वाटतं बापू ह्या बाबतीमध्ये विचार करण्याचा की हे म्हणजे एक महिला आईंनी स्वतः, की आप्पा इथं हनुमंतराव सगळेजण भेटलेले आहेत, कारण सगळे पुण्याला, ह्यांच्या सगळ्या आया म्हणजे आमच्या काकू मंडळी सगळ्या गावाकडं, पण पुण्याला मात्र आमच्या आईंनी जे काही कष्ट करून जे आमच्या जीवनाला पुढच्या पिढीला जळणघडण केली, त्याच्यामुळं पुढचे 7 भाऊ जी काही संस्कृती आमच्या घराण्याला तयार झाली, तर त्याच्यामध्ये उर्मिलाताईंचाही अतिशय महत्त्वाची भावना मला इथे व्यक्त करावीशी वाटते. आज अनेक महाराज मंडळींनी मग अशी भावना इथं व्यक्त केली की आईंची उणीव जाणवतीये. कुठंतरी उर्मिलाताई असते तर कुठंतरी मागं बसल्या असत्या, काहीतरी लिहित बसल्या असत्या, आणि आपल्यापैकी सगळेजण महाराज मंडळी ओळखतात त्यांना की त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व. त्याच्यामुळं आजचा हा जो गौरव आहे, तर मी असं समजतो की हा महिला सशक्तीकरणाच्या भूमिकेतनं अक्काबाईंच्या नावाने जो सुरू केला, तर त्याच्यामुळं मला आज आमच्या घराण्यातल्या त्या तिन्ही विभूतींचा मला इथं की अक्काबाई आणि दादा आणि आमच्या पिढीमध्ये उर्मिलाताई, विश्वनाथ कराड, तर ह्यांचं जे काही कार्य आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तुमच्यापुढं मुद्दाम सांगावंसं वाटलं एक उदाहरण देण्याच्या भूमिकेतनं, की जेणेकरून तुम्हा सगळ्या माता भगिनींकडनं पुढच्या काळात असेच सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय कराड सरांसारखे पुढं तयार व्हावे. मी त्यांच्याकडे वडील म्हणून त्यांचं कौतुक करत नाही, पण संस्था जी घडली, जे काही कार्य घडलं, आळंदीचे घाट काय आणि हे सगळंच, ह्या सगळ्या कामाविषयी मी काही परत रिपीट करायची गरज नाही. पण खूप सगळ्यांना खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी परत एकदा अशाच प्रकारे अतिशय वेगळा असा सेरेमनी ह्याच प्रांगणामध्ये होईल किंवा लातूरला होईल, पण आपल्या सगळ्यांचा, आमचा कराड घराण्यावर आशीर्वाद असावा. हा घरगुती प्रोग्राम पण आहे आणि औपचारिक पण आहे. एवढंच मी इथं माझी भावना व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांना वंदन करून सगळ्या महाराज मंडळींना, दिवेगावकर महाराज, माऊली महाराज, उद्धव बापू सगळेजण बसले इथं, आपले सगळ्याच पंचकन्या असतील, आणि रतनलाल सोनोग्रा साहेब, पंडित गाडगिळांनी सुद्धा आमच्या घराण्यावर आशीर्वाद दिलेले आहेत.
कुणाची नावं विसरलो असेल तर माफ करा. पण पठाण सर, आपलंही मनापासून कौतुक की तुम्ही आमच्या वडिलांच्या बरोबर ज्या पद्धतीने एक पाठराखण करता प्रत्येक गोष्टीमध्ये, जे सेक्युलर, जे हिंदू मुस्लिम एकतेचं स्पिरिट, पठाण सरांसाठी टाळ्या द्या. खूप खूप कमिटेड, ऑनेस्ट अशी व्यक्ती. आणि सर्वच आमचे पाणेगावकर महाराज असतील किंवा बाकी सगळ्याच मंडळी इथं बसलेल्या, मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत. आता आपण कार्यक्रमाच्या त्या क्षणाला प्रवेश करतो आहे की जिथे आपल्याला सत्कार समारंभ करायचा आहे. पूर्णब्रह्म योगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड यांच्या 11व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून हा समारंभ होतो आहे. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून आयुष्यभर समाज प्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य समर्पित भावनेने अव्याहतपणे करून समाजासमोर एक आदर्श ठेवणाऱ्या सत्शील प्रवृत्तीच्या महाराष्ट्रातील थोर तपस्विनी, इवन महाराष्ट्राच्या बाहेरच्या देखील सती, साध्वी, कुलीन अशा पंचकन्यांचा समर्पित जीवनगौरव पुरस्कार देऊन आता यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सर्वप्रथम मी आपल्याला पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते आहे स्मृतिचिन्ह म्हणजे मेमेंटो, सन्मानपत्र म्हणजे सायटेशन, जे की त्यातला काही अंश आपल्याला वाचून दाखवण्यात येईल, मेडल आणि 21,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर सर्वप्रथम मी मंचावर आता हरिभक्तपरायण सौ भगवती महाराज सातारकर यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. एक जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. हरिभक्तपरायण सौ भगवती महाराज सातारकर. एक जो सन्मानपत्र आहे त्यातला एक काही अंश, वेळेच्या अभावी काही अंश आपल्याला वाचून दाखवतो आहे. पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार सन्मानपत्र. हरिभक्तपरायण सौ भगवती महाराज सातारकर, थोर कीर्तनकार, प्रवचनकार आणि अध्यक्ष बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान श्री विठ्ठल रुक्मिणी नवी मुंबई यांना आदरपूर्वक प्रदान. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड यांच्या 11व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विश्वशांती केंद्र आळंदी माईर्स MIT पुणे भारत यातर्फे दिला जाणारा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद व आंतरिक समाधान प्राप्त होत आहे. सातारकर या वैभवशाली घराण्यात आपला जन्म झाला. नाद ब्रह्मर्षी हरिभक्तपरायण श्री बाबा महाराज सातारकर यांच्या आपण कुलीन कन्या आहात. वारकरी संप्रदायाचे वैभव असलेल्या हरिभक्तपरायण श्री बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्याचा समर्थ वारसा आपण अतिशय समर्पित भावनेने पुढे चालवित आहात, याचा आम्हाला आनंद व अभिमान वाटतो. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे आपण मूर्तिमंत प्रतीकच आहात. एक निष्ठावंत वैष्णव वारकरी या नात्याने दरवर्षी न चुकता पंढरीची वारी, हरिनाम, भजन, कीर्तन यामध्ये आपण संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. आपल्या दैदिप्यमान कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी आपल्याला हा प्रतिष्ठेचा असा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर आणि सरला बिर्ला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोपाल पाठक यांच्या शुभ हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रुई मानवता तीर्थ तालुका जिल्हा लातूर येथे प्रदान केला जात आहे. याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. एक जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया हरिभक्तपरायण सौ भगवती महाराज सातारकर यांचं. हॅलो. पुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, पूर्ण ब्रह्मयोगिनी प्रयाग अक्का माता की. एक जोरदार टाळ्यांचा गजर न थांबता अविरत सुरू राहायला हवा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ताईंना मी विनंती करतो की त्यांनी एक
या सन्मानाच्या स्वीकारार्थ ताईंना नम्र विनंती की त्यांनी 1-2 मिनिटांमध्ये त्यांचे मनोगत व्यक्त करायचे. आले कुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. आज मी माझं थोर भाग्य समजते की आज इथे पूर्ण ब्रह्मयोगिनी प्रयाग अक्का कराड यांच्या स्मरणार्थ मला पहिला पुरस्कार इथे दिला जात आहे. नाव सुद्धा सार्थ असावं लागतं. प्रयाग म्हणजे तीर्थ, गंगा यमुनेचं संगम. तिथे अनेक भारतीय वैष्णव नसले तरी आपली पाप धुवायला जातात. तर इथे तर लातूरला प्रत्यक्ष प्रयाग संगम दारात आला असं मला वाटतं. रामेश्वर इथे प्रत्यक्ष संगम इथे हजर आहे असं मला वाटतं. आणि रामेश्वरची लोक अत्यंत भाग्यवान आहेत की इथे फक्त डुबकी मारली की सगळ्या पापातून पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. म्हणून इथे हरिदास तुमच्या दारात आहेत. वेगळं काही करायची गरज नाही, फक्त आहे त्याला बघायला शिकणं हेच परमार्थ आहे. अहो वासरू देखलियाची दिठी, धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तन्य मुखाची भेटी पाना का नाही. त्यांचं चरित्र वाचल्यावर मला ही ओवी आठवली. ज्यावेळेला ती लहान बाळकं कराड सर त्यांचे 2 भाऊ आई गेल्यावर उभी असताना या मातेला काय वाटलं असेल. आहे अक्का, मोठी बहीण आहे, पण म्हणायला मोठी बहीण पण असायला आई आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली ज्यांचा वसा वारकरी संप्रदायाचा हक्कानी चालवला, त्यांच्या बरोबर पायावर पाऊल ठेवून त्या चालल्या. आणि जसे माऊली विश्व माऊली झाले, त्या रामेश्वरच्या नव्हे हे जे सर्व संस्थान उभं केलं गेलेलं आहे त्याच्या माऊली झाल्या. म्हणून आज आणून विशेषत्वानी मला नाव घ्यावं असं वाटतं. माझे सद्गुरू माझे वडील बाबा महाराज सातारकर, आत्ता नुकते 6 महिने झाले. कराड सर त्यांना इतका आनंद झाला असता. आज मुलीचं कौतुक होतंय, शिष्याचं कौतुक होतंय, त्यांना अतिशय आनंद झाला असता. म्हणून मी तुमच्या सर्व वैष्णव वारकऱ्यांपुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद मागते की त्यांनी जो वसा घेतला तो मला पुढे चालवता यावा. माझे चिरंजीव आणि माझी मुलगी दोघंही याच्यात सामील आहेत. त्या दोघांच्याही ओट्यात तुम्ही आशीर्वाद द्या आणि इथून पुढचं वारकरी संप्रदायाचं ब्रीद जगभर पसरता यावं एवढंच आशीर्वाद माग. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे हरिभक्त परायण सौ भगवती महाराज सातारकर यांचा. खूप खूप धन्यवाद. आता मी नम्र विनंती करतो की ताई आपण बसून घ्यायचं आहे. और अब मैं बुलाने जा रहा हूँ, मैं उनसे विनती करता हूँ कि दीदी माँ मंदाकिनी श्री राम किंकर रामायणम आश्रम अयोध्या, इन्हें नम्र विनती करता हूँ कि वो अपने स्थान पर ग्रहण करें. एक जोरदार तालियों से स्वागत करिएगा दीदी माँ मंदाकिनी श्री राम किंकर जी. इनका सम्मान पत्र. आपको सबको पता है कि अयोध्या में 22 जनवरी 2024 इस महत्वपूर्ण दिन प्रभु श्री राम मंदिर के भव्य मंदिर का निर्माण और उसका उद्घाटन समारंभ हुआ.
और दीदी माँ जो है वो 150 साल पुराना जो वहाँ का जो आश्रम है श्री राम जी किंकर, पद्मभूषण श्री राम किंकर, उन्हें बहुत समर्थ से चला रहे हैं। और आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड़ जी को इन्हीं आश्रम, अयोध्या आश्रम के द्वारा एक बहुत बड़े सम्मान से गत वर्ष 2023 में नवंबर महीने में सम्मानित किया गया था। इसके लिए एक जोरदार तालियों से हम कराड़ साहब का भी स्वागत करते हैं कि विश्व के विशिष्ट सम्मानित व्यक्तियों में से अनेक पुरस्कारों को अवसर को मिलते जा रहे हैं। हमें बड़ा खुशी है आज सम्मान पत्र का देते हुए दीदी माँ मंदाकिनी श्री राम किंकर, रामायणम आश्रम अयोध्या, इन्हें आदरपूर्वक प्रदान करते हुए आज सोमवार दिनांक 3 जून 2024 पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति श्रीमती प्रयागा कराड़ जी के 11वें पुण्य स्मरण के औचित्य में विश्व शांति केंद्र आलंदी माइड्स MIT पुणे भारत की तरफ से दिया जाने वाला पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयागा कराड़ समर्पित जीवन गौरव पुरस्कार आप जैसे तपस्वी साधक को प्रदान करते हुए हमें अत्यंतिक आनंद एवं समाधान की अनुभूति प्राप्त होती है। भारत की सांस्कृतिक तथा आध्यात्मिक राजधानी अयोध्या में पद्मभूषण परम पूज्य श्री राम किंकर महाराज की आध्यात्मिक उत्तराधिकारी के रूप में आप समुचे भारत में जानी जाती है। भारतीय संस्कृति, परंपरा तथा तत्वज्ञान के आप मूर्तिमंत प्रतीक हैं। त्याग और सेवा समर्पण भाव से आपके समाज के प्रति जो उल्लेखनीय कार्य किया है वो अतुलनीय है, सराहनीय है। मुंबई विद्यापीठ से गोल्ड मेडल प्राप्त एक प्रथित यश वैज्ञानिक होने पर भी भारत की सनातन संस्कृति और धर्म की सेवा में आपने अपना जीवन समर्पित करने का निर्णय लिया है। यह बहुत ही सराहनीय बात है। नए पीढ़ी को श्री रामचरितमानस एवं अध्यात्म शास्त्र से जोड़ने के लिए आपने अंग्रेजी में व्याख्यान दिए हैं, उससे नई पीढ़ी अध्यात्म की ओर आकर्षित हुई है और इसी कारण आप देश विदेशों में भी लोकप्रिय बनी हुई है। आपकी 100 से अधिक किताबें हिंदी, गुजराती, उड़िया, मराठी एवं अन्य भाषाओं में श्री राम किंकर साहित्य ने प्रकाशित किए हैं, जो युवाओं में भी काफ़ी लोकप्रिय है। आपको राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय स्तर पर अनेक सम्मान प्राप्त हुए हैं। भगवान श्री राम और उनकी संस्कृति को अपनाकर देश ही नहीं पूरे विश्व के दुख दूर किए जा सकते हैं, इस पर आपका दृढ़ विश्वास है। आपके इस आध्यात्मिक और सामाजिक कार्य के लिए यह 11वां पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयागा कराड़ समर्पित जीवन गौरव पुरस्कार भारत के ख्यातनाम संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर जी तथा सरला बिरला विद्यापीठ के मान्य कुलगुरु डॉक्टर गोपाल पाठक जी के कर कमलों द्वारा आपको प्रदान करते हुए हमें अत्यंतिक आनंद एवं समाधान की अनुभूति हो रही है। पुंडलिकावर्ज हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रयागा माता की जय। सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। तालियों की गुंजाइश जोर से होनी चाहिए। जोरदार तालियों से स्वागत सम्मान दीदी माँ मंदाकिनी श्री राम किंकर जी इनका। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की। पंढरीनाथ भगवान की जय। बहुत ही भावना प्रधान हुए हैं दीदी माँ और उन्हें नम्र विनंती है कि सम्मान के स्वीकार में 2 शब्द अपना मनोगत व्यक्त करें। ओम मंगल मूर्तये नमः गणाधिपतये नमः। वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते। बोलिए भारत माता की,
इतनी विशाल संख्या में वारकरी वैष्णव बैठे हुए हैं और आपके स्वर में जो जस्विता होनी चाहिए। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय, सत्य सनातन धर्म की जय, संत समाज की जय, भक्त समाज की जय, आज के आनंद की जय. मराठी भाषा मला खूप गोड लागते पर बोलायला येत नाही, म्हणून क्षमा याचना के साथ सर्वप्रथम इस माटी जो रुई के समान बन चुकी है, जहाँ सारे संतों का आगमन हो गया है, जैसी दिव्य चेतना यहाँ विराजमान है, पूर्ण तीर्थ का रूप रामेश्वर बन चुका है। इस माटी को नमन करते हुए, उसको प्रणाम करते हुए इतनी भावनाएं उमड़ रही है, शब्द कम पड़ रहे हैं। एक ही शब्द कह सकती हूँ, आज धन्य मैं धन्य अति, यद्यपि सब विधि दीन, निज जन जान राम मोहि संत समागम दीन। अयोध्या की भूमि से जब हमारे परम आदरणीय और अत्यंत लोकप्रिय डॉक्टर कराड़ साहब ने मुझे बुलाया है, तो सर्वप्रथम भगवान श्री राजा राम की ओर से आप सबका मंगल, सब पर उनकी कृपा हो, सबको उनका आशीष प्राप्त हो, ये अयोध्या से संदेश लेकर के मैं आई हूँ। ये सारे समाज, ये वारकरी संप्रदाय, सब पर भगवान श्री राम की कृपा की वृष्टि हो जाए और जिनकी दिव्य स्मृति में आज हम लोग सब यहाँ एकत्रित हुए हैं। हमसे पूर्व वक्ताओं ने अभी सुनाया, पूर्ण ब्रह्मयोगिनी, तपोनिष्ठ, वेदनिष्ठ, त्याग मूर्ति प्रयाग आका के लिए जितने भी विशेषण प्रयोग किए जाए वो कम होंगे। और उनके आशीर्वाद से जो उपलब्धियां इस कराड़ परिवार में हो गई, भौतिक दृष्टि से तो बहुत उपलब्धि हमारे डॉक्टर साहब प्रोफेसर कराड़ कर रहे हैं, जिनकी गूंज रुई रामेश्वर से यूनेस्को तक पहुंच गई है। ऐसी जिनका सौरभ, जिनकी कीर्ति, जिनका सुयश। पर अगर आप लोग मुझसे सहमत हो तो स्वीकृति दीजिए कि जितनी भी उपलब्धियां हैं वो भौतिक उपलब्धि है, पर उन सब में से सबसे बड़ी उपलब्धि अगर हमारी परम पूज्या प्रयागा आका की अगर कोई है तो ऐसे रत्न के निर्माण करने की जो उनकी भूमिका है, ऐसा व्यक्तित्व जिसका पालन पोषण उन्होंने किया, तो एक नारी में जो क्षमता होती है वो शून्य से सृजन कर सकती है। और नारी एक ऐसी शक्ति है जो सृजन को भी शून्य कर सकती है। तो माँ वह प्रथम गुरु होती है। हमारे आदरणीय राहुल जी ने अपने उद्बोधन में कहा, और मैं यही समझती हूँ कि ऐसी वात्सल्य मूर्ति, त्याग मूर्ति, समर्पित, जिसने अपने पूरे परिवार में जो संस्कार डाले। और ये भी मैं कह दूँ, एक मुझे शेर याद आ गया कि जब उनका लीला संवरण 2013 में हो गया, अभी हमें स्मरण दिलाया गया, पर मैं ये बताना चाहती हूँ कि ऐ मृत्यु तू गर्व मत कर, ऐ मृत्यु तू गर्व न कर, ऐसे लोग मरा नहीं करते हैं। उनकी चेतना, उनका आशीर्वाद, आज ये सम्मान जो मुझे प्राप्त हो रहा है, हमारे राष्ट्र का गौरव, परम सम्मानीय पूजनीय
परम वैज्ञानिक पूज्य ही मैं कह सकती हूँ श्री डॉक्टर विजय भाटकर जी और हमारे सबके लोकप्रिय जो है दादा स्वरूप डॉक्टर कराड़ के द्वारा मुझे ऐसा लगता है कि ये सम्मान नहीं, ये पहले तो आशीर्वाद है प्रयाग आका का और उससे बड़ी जिम्मेदारी है। ये साधारण जिम्मेदारी नहीं दी है डॉक्टर साहब आपने हम पर, और यही मैं आप सबके चरणों में प्रणाम करते हुए आशीर्वाद की कामना करती हूँ कि इस आशीर्वाद जो प्राप्त है, क्योंकि डॉक्टर साहब तो हमारे परिवार के पहले हो चुके हैं। श्री राम किंकर परिवार में गत वर्ष मैंने उनको सम्मिलित कर दिया था और आज उन्होंने हमें सम्मान देकर अपने परिवार में सम्मिलित हो गया। टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या, एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। सियावर रामचंद्र भगवान की। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 2015 मध्ये नेपाळमध्ये एक फार मोठा भूकंप आला होता आणि त्या भूकंपामध्ये खूप तिथे घरांची पडझड आणि वित्त आणि जनहानी झाली होती। अशा कालावधीमध्ये 2015 मध्ये सरांनी नेपाळमध्ये 120 भूकंप विरोध घर बांधून दिली। संत तुकाराम नगर, संत ज्ञानेश्वर नगर आणि गौतम बुद्ध नगर अशा 3 याच्यामध्ये, आणि त्या घरांचा सगळा जो खर्च आहे तो सरांनी माईल्स MIT शिक्षण संस्था आणि यांच्या वतीने त्यांनी तो केला। आणि त्या कार्यामध्ये ज्यांनी सरांना अतिशय मदत केली अशा आपण त्या तिसऱ्या आपल्या गौरव पुरस्कार करते हैं, त्यांना मी नम्र विनंती करतो। माननीय श्रीमती मीरा महाजन जी, आपसे निवेदन है कि आप कृपा करके अपने स्थान को ग्रहण करें। एक जोरदार तालियों से हम स्वागत समारोह करेंगे, स्वागत सत्कार करते हैं माननीय श्रीमती मीरा महाजन जी। थोर समाज सेविका नेपाल। आज सोमवार दिनांक 3 जून 2024 को पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति श्रीमती प्रयागा कराड़ जी के 11वें पुण्यस्मरण के औचित्य में विश्व शांति केंद्र आलंदी माइट्स MIT पुणे भारत की तरफ से दिया जाने वाला पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयागा कराड़ समर्पित जीवन गौरव पुरस्कार आप जैसे तपस्वी साधक को प्रदान करते हुए हमें अत्यंत आनंद और समाधान की अनुभूति प्राप्त होती है। नेपाल के काठमांडू शहर में आप एक समाज सेविका के तौर पर काम कर रही है। विशेष तौर पर महिलाओं के उत्थान के लिए और शिक्षण क्षेत्र में आपने अमूल्य योगदान दिया है। जो महिला काम नहीं कर पाती उन गरीब महिलाओं के लिए रोजगार उपलब्ध करके उनको सक्षम बनाने के लिए आपने बहुत काम किया है। नेपाल में 2015 को जो प्रलयंकारी भूकंप हुआ था उसमें कई गरीबों के मकान ध्वस्त हुए थे। उन गरीब लोगों को विश्व शांति केंद्र आलंदी माइल्स MIT शिक्षण समूह पुणे भारत के माध्यम से जो भूकंप पीड़ित लोगों के लिए घर बनाए गए थे उस कार्य को सुचारू बनाने के लिए आपका बहुत बड़ा योगदान रहा है। आपके इस आध्यात्मिक और सामाजिक कार्य के लिए यह 11वां पूर्ण ब्रह्म योगिनी त्यागमूर्ति प्रयागा कराड़ समर्पित जीवन गौरव पुरस्कार भारत के ख्यातनाम संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर जी तथा सरला बिरला विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर गोपाल पाठक जी के करकमलों द्वारा आपको प्रदान करते हुए हमें अत्यंतिक आनंद और समाधान की अनुभूति होती है। एक जोरदार तालियों से हम पुनः स्वागत करते हैं इस पुरस्कार के लिए माननीय श्रीमती मीरा महाजन जी। पुंडलिकावर्देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रयाग का माता की जय। पशुपतिनाथ भगवान की, पशुपतिनाथ भगवान की, पशुपतिनाथ भगवान की। हर 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 हर। एक जोरदार तालियां हो जाए फिर से अविरत। हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पशुपतिनाथ भगवान की जय। मैं विनती करता हूं फिर से एक बार एक जोरदार तालियों से इस पुरस्कार को लेते हुए
और धन्यवाद। MIT ग्रुप, कराड फ्यामिली, जुन मलाई हिन्दी त्यति आउँदैन, मेरो गला पनि खराब भइरहेछ, खोकीको कारणले मेरो गला पनि खराब भइरहेछ। म हिन्दी आउँदैन, म बिचबिचमा मिसाएर नेपाली र हिन्दीमा हजुरहरूले बुझ्ने गरी भन्छु, हो क्या? 2015 में भूकंप आया था हाम्रो नेपालमा। उस टाइम कितने लोग मरे थे हमारे एरिया में। पशुपतिनाथ के क्षेत्र है ना, उस क्षेत्र में बहुत लोग मरे थे। घर गिरने के बाद उसको निकालने के लिए मैं गई थी, एक लेडी हो गई थी तो भी मैं गई थी, तो वो दूसरे के घर, अपना घर गिरा तो भी मैंने कुछ नहीं परवाह नहीं किया, दूसरे को घर में जाके मैंने बहुत काम किया। मरे हुए लाश को इसी हाथ से निकाला मैंने। खड़ी वो क्या बोलते हैं उसको, निकालने वाला पीक होता है ना, वो पीक शावेल ये ले जाके मैंने बहुत लोग को निकाला। कोई तो थे ना, किसी का हाथ नहीं था जीवित था, किसी का पैर नहीं था जीवित था, उनको भी मैंने ले जाके उधर वो अपांग हॉस्पिटल होता है ना, उसमें ले जाके रखा। अभी भी है, उन्होंने मुझे भगवान मानते हैं, मैं सर को भगवान मानती हूँ। जिस एरिया में मेरा पशुपतिनाथ है, मैं डॉक्टर विश्वनाथ कराड़ सर को मैं पशुपतिनाथ मानती हूँ। इसीलिए मैंने छोटा सा था वो तो भी मैंने पशुपतिनाथ का गिफ्ट लाया है सर के लिए, ले आइए सुशील जी। कराड फ्यामिलीलाई धेरै धेरै धन्यवाद दिन चाहन्छु। म जन्मेको म आफैलाई गर्व लागिरहेछ अहिले। मेरो बाबा मम्मी देखेर मलाई गर्व लागिरहेको छ, किनभने म यस्तो महाराष्ट्र जस्तो ठाउँमा आएर सम्मानित हुन पाउँदा मलाई गर्वले मेरो छाती नै एकदम चौडा भएको छ। धन्यवाद दिन चाहन्छु MIT ग्रुप, झा सर, हाम्रो भेसे सर, हाम्रो गोविन्द LIT सर, थैंक यू सो मच। बहुत बहुत धन्यवाद श्रीमती मीरा महाजन जी। पशुपतिनाथ भगवान की, पशुपतिनाथ भगवान की। एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत परत। पशुपतिनाथ भगवान की, पशुपतिनाथ भगवान की। थैंक यू वेरी मच बहन जी, आप आइए। और अभी जो आणि आता जे यानंतरचे जे पुरस्कार ते आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। समोर श्रीमती विजयाबाई गोविंद कदम, थोर कवयित्री व निष्ठावंत वारकरी व समर्पित जीवनाचे प्रतीक श्रीमती विजयाबाई गोविंद कदम, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर आपलं स्थान ग्रहण करावं। एक जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। सन्मानपत्र श्रीमती विजयाबाई गोविंद कदम। आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागक्का कराड यांच्या 11व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विश्वशांती केंद्र आळंदी माइड्स MIT पुणे भारत यातर्फे दिला जाणारा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार आपणाला प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद व आंतरिक समाधान प्राप्त होत आहे। एक गरीब सुविद्य वारकरी कुटुंबात आपला जन्म झाला। भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञान सुसंस्काराचे बाळकडू आपल्याला लहानपणापासूनच प्राप्त झाले। अत्यंत समर्पित भावनेने, श्रद्धेने, निष्ठेने व खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानानुसार आपण अतिशय व्रतस्थ जीवन जगत आहात। स्वतः अशिक्षित असून सुद्धा माऊलींची ज्ञानेश्वरी व हरिपाठ, जगद्गुरूंची गाथा, नाथांचे भारूड व भागवत या ग्रंथांचे आपण आयुष्यभर चिंतन, मनन व त्यानुसार आचरण केले आहे। अत्यंत मधुर स्वरामध्ये विविध अभंग, ओव्या, भारूड हे अतिशय तन्मयतेने आपण सादर करता। आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी आपण नित्यनेमाने करता।
जे जे भेटे भूत तेयासी मानिजे भगवंत या उक्तीचे मूर्तिवंत प्रतीक असेच आपण जीवन जगत आहात. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज व पंढरीचा पांडुरंग यांच्यावर आपली नितांत श्रद्धा व अपार भक्ती हाच आपल्या जीवनाचा स्थायी भाव आहे. आपल्या दैदीप्यमान कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी आपल्याला हा प्रतिष्ठेचा असा पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागका कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय पी भटकर सर आणि सरला बिर्ला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोपाल पाठक यांच्या शुभ हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रामेश्वर रुई मानवता तीर्थ लातूर येथे प्रदान केला जात आहे. याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. एक जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया श्रीमती विजयाबाई गोविंद कदम. वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की. पवनसूत हनुमान की. गोपाळ बुआ महाराज की. प्रयागक्का माता की. सरस्वती माता की. बद्री विशाल भगवान की. काशी विश्वनाथ भगवान की. टाळ्यांचा गजर होतच राहिला पाहिजे अविरत. गोपाळबुवाची कृपा माझ्यावरी आणि माझ्या बंधू तिघांची कृपा, आकाची कृपा, म्हणून मी आकाचं एक गीत गाते. साधी भोळी आहे आणि मला तेवढे येत नाही. प्रयागबाई देवी रामेश्वरांची कन्या. प्रयागबाई देवी रामेश्वरांची कन्या. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या काने केली गोपाळबुवाची तपना. या काने केली गोपाळबुवाची तपना. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या काने आणली गोपाळबुवाची तपना. या काने केली चुकला. या काने आणली इटरुक्माई पाठीशी. या काने आणली इटरुक्माई पाठीशी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंचा प्रश्न ओलांडिला नाही. या कंचा प्रश्न ओलांडिला नाही. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. एका जनार्दनी आकाबाई म्हणा. एका जनार्दनी आकाबाई म्हणा. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी. या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी.
पर्यागबाई देवी, रामेश्वरांची कन्या पर्यागबाई देवी, रामेश्वरांची कन्या या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी, या कंची माया या तिन्ही भाऊंडावरी, या कंची माया या तिन्ही खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत पुन्हा श्रीमती विजयाबाई गोविंद कदम. आणि अक्का गेल्याच्या नंतर 4 महिन्यानं तू गोपाळबाबा, मी त्यांनी पहिले अगोदर गोपाळबाबाचे गाणे म्हणून धावली होती, आरती धावली होती. माझी 10 वर्षानं वारी आहे गोपाळबाबाची. मग त्यांनी मी म्हणून धावली होती त्यांच्या कृपेनं. तर नंतर 4 महिन्याच्या नंतर झाल्यावर मला म्हणल्या, अगं तू गोपाळबाबाचे गाणे म्हणलीस तर माझं ग, असं म्हणले. बघा आता काय करावं म्हणले. मग म्हणले कसं तयार करावं आता ह्यांचं गाणं. तर पहिली मला चाल आली आणि नंतर शब्द आले, असे आले बघा. मग एक जोरदार टाळ्या परत यासाठी. पुन्हा शुद्ध भावना. नंतर पुन्हा अशी साहेबांची कीर्ती लय वाढली. आता काय करावं, लयच वाढली म्हणून माझ्या ऐकण्यात येईल. मी घरीच असते आणि मग काय करावं बाई आता म्हणलं, कसं साहेबांचं आता रचावं आहे. तर मग काय केलं, चाल आली अगोदर आणि नंतर शब्द आले मला, म्हणून धावते आता. अवतार धरीला शेष भगवान, अवतार धरीला शेष भगवान, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ. रामेश्वर गावात ईशवनाथ भाऊ, रामेश्वर गावात ईशवनाथ भाऊ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ. गणगोत सारे मायाचा बाजार, गणगोत सारे मायाचा बाजार, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ. तिन्ही देवाचा आहे अवतार, तिन्ही देवाचा आहे अवतार, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ. एका जनार्दनी इजुबाई म्हणे, एका जनार्दनी इजुबाई म्हणे, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ. रामेश्वर गावात ईशवनाथ भाऊ, रामेश्वर गावात ईशवनाथ भाऊ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ, आदिनाम हो त्यांच्या जवळ. प्रचंड टाळ्यांच्या गडगडात आपण स्वागत करूया. खूप खूप सुंदर, खूप खूप छान. श्रीमती विजयाबाई गोविंद कदम. आणि याबरोबरच आपला आजचा हा जो पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आहे, हा सोहळा इथे संपन्न होत आहे. पण आपण सर्वांनी एकदा सर्व पुरस्कार विजेत्यांचे एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचे स्वागत करावे. एक जोरदार टाळ्यां सर्व सत्कार मूर्तींचे स्वागत. और अब मैं आज के जो विशेष सम्माननीय जो हमारे गेस्ट हैं
माननीय डॉक्टर गोपाल पाठक जी, जो कि वाइस चांसलर है, कुलगुरु है सरला बिरला विद्यापीठ रांची बिहार से, और माननीय डॉक्टर कराड़ साहब एवं राहुल कराड़ साहब से काफ़ी अरसों से जुड़े हुए हैं, और हमारा भाग्य है कि वो बिहार से, रांची से आके यहाँ पर इस कार्यक्रम में उपस्थित हुए। गेस्ट के झारखंड से, माफ़ करना, वो झारखंड से आते हैं, तो मैं उन्हें विनती करता हूँ कि आइए और हमें मार्गदर्शन करें। आइए जी, गोपाल जी पाठक, जोरदार तालियों से हम उनका स्वागत सम्मान करेंगे, जोरदार तालियों से, जो झारखंड तक जानी चाहिए तालियां और गजर। बहुत बहुत धन्यवाद। इस रूई रामेश्वर के पावन धरती पे सबसे पहले मैं परमपिता परमेश्वर को नमन करता हूँ, जिनकी कृपा से मैं आज यहाँ हूँ। असितगिरि समग्रम कज्जलम सिंधु पात्रम सुरतर्वर शाखा लेखिणी पत्र मुरवी लिखति अधिगृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम मीश पारम नयाति। माँ शारदा भी उनके गुणों से पार नहीं पा सकती। आज की सभा के अध्यक्ष श्री विश्वनाथ कराड़ जी, इसके मुख्य अतिथि डॉक्टर विजय भटकर जी, मेरे दिल के बहुत करीब श्री राहुल कराड़ जी, दीदी मंदाकिनी जी, जिनसे मेरी पहली मुलाकात 2022 में हुई थी, सरला बिरला यूनिवर्सिटी के परिसर में आई थी और मुझे पहली बार मिलने का मौका मिला था सपत्नीक, और बरबस मेरे मुंह से निकले थे, बिनु हरि कृपा मिलही नहीं संता, दीदी माँ को याद होगा। और आज मैं फिर उस लाइन को दोहरा रहा हूँ। इस मंच पे बैठे हुए संत के समान सभी महान पुरुषों को, दीदियों को वैसी लाइन को कहते हुए, बिनु हरि कृपा मिलही नहीं संता, मैं सबका नमन करता हूँ। और साथ ही साथ इस सभा में उपस्थित सभी भाई बहनों का, माताओं का, दीदियों का नमन करता हूँ, वंदन करता हूँ, अभिनंदन करता हूँ। आपने मुझे इस पावन धरती पे आने का मौका दिया। सुबह उस मंदिर की प्राण प्रतिष्ठा को हमने देखा और दिल से बहुत आभारी हूँ, बहुत बहुत आभारी हूँ इस आमंत्रण के लिए। आज का ये पुरस्कार समारोह जो है, ये पूर्ण ब्रह्म योगिनी त्याग मूर्ति श्रीमती प्रयाग अक्का कराड़ जी के लिए, जिन्होंने समर्पित जीवन गौरव पुरस्कार प्रदान किया। सभी बहनों को, माताओं को मैं नमन करता हूँ। सभी महिलाएं जो पुरस्कार प्राप्त की हैं, नारी शक्ति का अद्भुत उदाहरण। अयोध्या की धरती पे जब मैं गया था और मुझे दीदी माँ ने रामकिंकर उपाध्याय पुरस्कार से पुरस्कृत किया था, तो उस अयोध्या की धरती पे मेरे जो पहले 9 निकले थे, तो मैंने कहा था कि इस पावन धरती पे मैं प्रभु श्री राम को पहले नमन नहीं करूँगा। 1 सेकंड के लिए सभा थोड़ी सी, अगर दीदी माँ याद कर रही होंगी, थोड़ी स्तब्धता सी आ गई। तो हमने कहा इस पावन धरती पे पहले मैं माता कौशल्या को नमन करूंगा, जिन्होंने प्रभु श्री राम जैसे पुत्र को जन्म दिया। और आज इस रामेश्वर की धरती पे पूरी कराड़ फैमिली को नमन करने के पहले मैं त्याग मूर्ति पूर्ण ब्रह्मयोगिनी श्रीमती प्रयाग अक्का कराड़ जी को नमन करूंगा, जिन्होंने इस परिवार को बनाया और ऐसे सुयोग्य लोगों को बनाया। कल से मैं इस शहर में हूँ और मैंने मेडिकल कॉलेज को देखा, मैंने स्कूल को देखा, सभी लोग इसके नमन के पात्र हैं, पर विशेष तौर से मैं विश्वनाथ कराड़ जी को नमन करता हूँ। और ए लेगेसी उसी तरह से राहुल जी को नमन करता हूँ। और इस स्थान को बहुत श्रेय जाएगा पूरे भारत के निर्माण के लिए। जुड़ा हुआ हूँ मैं इनसे लगभग बहुत सालों से।
और दीदी माँ से भी जुड़ा हुआ हूँ। तो एक रिश्ता भी हमारा माननीय श्री विश्वनाथ कराड़ जी से बनता है कि जब 22 का पुरस्कार मुझे रामकिंकर पुरस्कार मिला था, मुझे नहीं पता था कि एक देवतुल्य पुरुष को, जिनके सामने मैं कुछ भी नहीं हूँ, 23 का पुरस्कार श्री विश्वनाथ कराड़ जी को मिल रहा है। तो एक अद्भुत रिश्ता, एक अद्भुत कड़ी हम लोगों के बीच में है। और शायद इस रामेश्वर की धरती पे मैं बार बार आना चाहूँगा। मैंने राहुल जी से भी आग्रह किया कि एक अद्भुत खिंचाव सा महसूस हुआ। आप सभी लोगों के पूरे कार्यक्रम को देखा, अनुशासित तरीके से आप सभी लोग बैठे थे और बहुत अच्छा मंदिर का जो वातावरण था। श्री विश्वनाथ कराड़ जी, जिनका लालन पोषण प्रयाग अक्का जी ने किया, श्रीमती प्रयाग अक्का जी ने किया, और निश्चित वो संस्कार बोए होंगे उन्होंने। शिक्षा को जब इन्होंने संस्कृति ही नहीं, मैं कहूँगा आध्यात्मिकता के साथ जोड़ा, जो आज की ज़रूरत है। शिक्षा अधूरी है, आपकी संस्कृति अधूरी है अगर उसमें आध्यात्म नहीं हो। और आध्यात्म कोई धर्म की बात नहीं है, आध्यात्म जीवन शैली है। हम आप अगर किसी को पीड़ा नहीं देते हैं, आध्यात्म का एक सिर्फ गुण बना रहा हूँ, आप अगर दूसरे का ख्याल करते हैं तो दूसरा भी आपका ख्याल करेगा। तो आध्यात्म को इन्होंने जो जोड़ा है, मैं समझता हूँ विश्व स्तर पे वो चीज़ें जाएंगी। और मुझे बार बार 1893 याद आता है, जब मैं इनसे मिलता हूँ, इनकी बातों का सुनता हूँ। शिकागो में जब स्वामी विवेकानंद जी ने कहा था, क्या शब्द थे उनके 5 शब्द, अमेरिका के मेरे सभी भाई और बहनों, ब्रदर्स एंड सिस्टर्स ऑफ अमेरिका। उस शिकागो के हॉल में 7,000 लोगों की भीड़ में करतल ध्वनि बहुत देर तक बजती रही। वैसा संबोधन शायद अमेरिका के लोगों ने नहीं सुना था। मटेरियलिस्टिक चीज़ों में बहुत आगे थे, पर आध्यात्म का शायद अनुभव स्वामी विवेकानंद जी ने कराया। तो आप में और इस पूरी कराड़ फैमिली में मैं देखता हूँ उसकी झलक सी आती है। और शायद ये पूना शहर, और मैं यहाँ कहूँ खास करके इनका जो जन्म स्थान है, राहुल जी ने शुरू में ही कहा, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, स्वर्ग से महान बना दिया इन्होंने। वो जमीन जन्मभूमि होती ही है, पर रामेश्वर को एक विशेष लाभ मिला इस कराड़ परिवार से, श्री विश्वनाथ कराड़ जी की सोच से, और वो आगे कंटिन्यू करेगा राहुल कराड़ जी की सोच से। अदिति मैडम का मैं नाम नहीं लूँ तो शायद पूर्ण नहीं होगी मेरी बात। विट्ठल की चर्चा होती है तो रुक्मिणी की चर्चा होनी ही होनी है। इन शब्दों के मैं आप से साथ आप सबों का नमन करता हूँ। आपने मुझे आमंत्रित किया, मैं धन्यवाद देता हूँ आप सबको, और ईश्वर से कामना करता हूँ कि मैं फिर यहाँ हूँ और उस मंदिर में विट्ठल, रुक्मिणी जी, शिव, पार्वती, गणेश, जो मेरे आराध्य हैं महाकाल, उनको मुझे बार बार दर्शन करने का मौका मिले। धन्यवाद आप सभी को। आपने सरांची फक्त एक ओळख छोटीशी सांगतो, भटकर सर, हमने पूरे भारत में जो 500 प्राइवेट यूनिवर्सिटीज़ है, तो उसका एक एसोसिएशन, नहीं आप डरिए मत, आप तो अधिकार में हैं, नहीं आप सुने नहीं मैं क्या बोलने जा रहा हूँ, कि पूरे भारत में जो 500 विद्यापीठ है, 500 विद्यापीठ आहेत आपल्यासारखी भारतात, त्यांची एक आपण एक संघटना बनवली आहे, मोठी असोसिएशन बनवली आहे, आणि त्या असोसिएशनची जबाबदारी पाठक सरांनी घेतली आहे। इथं कार्तिक म्हणून पण त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू। थँक्यू। आय एम जस्ट डिक्लेअरिंग दॅट वी आर बिल्डिंग अप दिस असोसिएशन ऑफ द ऑल द प्राइवेट यूनिवर्सिटीज ऑफ द कंट्री। थैंक यू प्रोफेसर। निश्चित बहुत अच्छा बनेगा। थैंक यू। विजय भटकर जी को मैं प्रणाम करता हूँ। थैंक यू। उनके ब्लेसिंग चाहिए, बिकॉज उनका आशीर्वाद चाहिए, वो हमारे एडवाइजरी में भी हैं, और उनके आशीर्वाद के बिना ये CIPU शायद आगे ना बढ़े, इसलिए उनके कामना करता हूँ उनके आशीर्वाद की। संत श्री गोपाळबाबा महाराजांच्या चरणी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी, माऊलीच्या चरणी, समचरण पांडुरंगाच्या चरणी, ज्यांच्या नावाने हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे, त्या आमच्या घराण्याच्या पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड
आणि राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या स्मरणार्थ आज नेमकं एकादशी काल आणि आज दोन्ही दिवस अशा पुण्य स्मरणाच्या दिवशी इथे अक्कांच्या नावाने समाधी मंदिर उभं राहावं आणि आपल्या सोनवळ्याच्या शेजारी एक अतिशय सुंदर असं गोपाळबुवा महाराजांचं मंदिर, नुसतं गोपाळबुवा महाराजांचं नव्हे तर आज त्याच ठिकाणी शिवमंदिराची उभारणी व्हावी. गुरुदत्तरायांचं एक वेगळं असं स्वरूप त्या ठिकाणी साकार व्हावं. राधाकृष्णाची एक सुंदर मूर्ती, गणेश आणि पवनपुत्र हनुमानाचंही एक सुंदर मंदिर उभं राहावं. जिथे गोरोबा काकांची मूर्ती उभी राहावी. नामदेव महाराजांचं एक छोटंसं रूप इथं साकार व्हावं. या सर्व संत महात्म्यांचं नाव घेण्याचं कारण असं आहे की हे या घराण्याचं अधिष्ठान आणि आमच्या जेज भगिनी ज्यांच्याविषयी अनेक गोष्टी आपल्याला बोलल्या गेल्या, त्यांच्या त्यागातून समर्पणातून त्यांना सरते शेवटी पूर्ण ब्रह्मयोगिनी असा शब्द उच्चारला गेला. मी नव्हे तर जगातले अनेक विद्वान असतील त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच नावाने आम्हाला सद्बुद्धी झाली आणि भारतही संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाच्या संपूर्ण परंपरेमध्ये पंचकन्यांचा उल्लेख केला जातो आणि त्या पंचकन्यांच्या मध्ये खरं म्हणजे सगळ्याच आजच्या भगिनी मला हृदयाला स्पर्श करणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ज्याला सातारकरांना खरं म्हणजे नाद ब्रह्म योगी असं आम्ही म्हटलं होतं. नाद ब्रह्म संगीतातलं सुंदर एक स्वरूप वारकरी संप्रदायाला ज्यांनी शोभा आणली, त्यांच्या कन्या हरिभक्त परायण सौ भगवती ताई दांडेकर, सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार, आमच्या MITला ज्यांनी खरा आकार दिला. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझ्या जीवनामध्ये मला माहीत नाही, हा नियतीचा संकेत आहे सारा. माझे जिवलग मित्र, बंधुतुल्य असे डॉक्टर सुरेश घैसास, श्रीराम घैसास आणि बाळासाहेब घैसास यांनी 16 एकर जमीन पुण्याच्या लागून, ज्याची किंमत आज 200 ते 300 कोटी रुपये, पण 1 रुपयासुद्धा न घेता संस्थेला दिली. हे लक्षात ठेवा. विश्वास नाही बसणार. आणि त्यांच्या सौभाग्यवती मेधा सुरेश घैसास आज ज्या येऊ शकल्या नाहीत, पण केवढं महत्त्वाचं एक भाग्य आहे की अयोध्येवरून दीदी माँ मंदाकिनी श्रीराम किंकर, रामायणम धाम आश्रम अयोध्या, हे कसं घडतं मला माहीत नाही. पण यांचं इथं येणं आणि या रामेश्वर रुईला जेव्हा मानवता तीर्थ म्हणून जगात ओळख मिळू लागली, त्याला आशीर्वाद देणं मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याकरता आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवा दोघींच्याकरताही. आणि नेपाळवरून आमची दुसरी भगिनी श्रीमती मीरा महार्जन. मित्र हो, तुम्हाला माहीत असेल, आपलं मोठेपण सांगणं बरं नाही, पण निमित्त असं आहे घडलं आहे की मी केशवला धन्यवाद देतो, केशव झाना, की श्रीमती मीरा महार्जन
आपण केलं असं कधी म्हणायचं नाही. हे आपण केलं नाही, हे ईश्वरीय संकेत आहे. मंदिर उभं राहणं, आकाशी समाधी मंदिर उभं राहणं, दत्ताचं उभं राहणं, पण या भगिनी ओळख नाही. पण नेपाळमध्ये ज्ञानेश्वरांच्या नावाने 40 घरं, तुकाराम महाराजांच्या नावाने 40 घरं आणि तथागत गौतम बुद्धाच्या नावाने 40 घरं. काही खडी होती हो काय, जरा तकलीफ आहे, टाळ्या वाजवा. ही भगिनी जर आम्हाला भेटली नसती तर हे काही काम घडलं नसतं. तुम्हाला कळणं अवघड आहे, पण आमच्या जीवनामध्ये अशी काही माणसं भेटली आणि खरोखर सांगतो, अवघ्या 6.5 महिन्यामध्ये 120 घरं बांधून दिली गेली. त्याची नाही काही आहे. विजूताईबद्दल काय बोलावं, गेल्या महिन्यातच ओळख झाली. वाकडी गाव का भेटू, उभे राहा. नाव विजयाबाई गोविंद कदम. अक्कांना सहकार्य करणारी एक भगिनी. समाजाबद्दल मी बोलत नाही, पण त्यांनी मगाशी जे अभंग गाऊन दाखवले, लिहिता वाचता येत नाही, दुसऱ्याकडून लिहून घेतलं आणि गेल्या महिन्यातच परिचय झाला. पण अक्काच्या जीवनावर, गोपाळबुवाच्या जीवनावर एवढं सुंदर असं त्यांचं चिंतन पाहून मी अवाक झालो. आम्हाला बहिणाबाईची आठवण झाली. अवघड आहे आणि भाग्यवान आहे की या गोपाळबुवाची एक भक्त, अक्कांची परमसेवक, तुमची भगिनी, त्यांनी आज अयोध्येच्या आमच्या भगिनी दीदी मास मंदाकिनी श्रीराम किंकर यानी खड़ी हो जाती हो बहन जी, जरा आशीर्वाद देना. यांच्या पंक्तीला, यांच्या साथीला आमची विजूबाई बसावी, नेपाळची आमची किंकर भगिनी बसावी. हा सर्वात मोठा योग आहे. मी सर्वांचे आभार मानतो. मी माझ्याबद्दल किंवा इतर घराण्याबद्दल काही सांगत नाही, पण हे तुमचं एवढं लक्षात ठेवा. जे काही झालं घडलं आणि आता इथं दादांचा पुतळा उभं राहिला, हे मंदिर कसं उभं राहिलं पण अद्भुत आहे एवढं सांगतो तुम्हाला. आणि आजपासून रामेश्वर रुई ही जी विहीर आहे, इथं तुम्हाला माहीत असावं गावकऱ्यांना, इथेच यज्ञकुंड सापडलं. इथंच ते सर्व बाकीच्या सर्व गोष्टी सापडल्या. महादेव कराड तिकडं त्याच्या शेतात दुसरं कुंड सापडलं. धर्मराज सोनार आमचे पलीकडं त्यांचं 3 यज्ञकुंड. ही यज्ञभूमी होती कधी 1000 वर्षापूर्वी आणि त्या यज्ञभूमीपासून देवभूमीपर्यंतचा प्रवास आहे. आणि आता संपूर्ण जगाला माहीत झालं रामेश्वर गाव. लक्षात ठेवा, जगाला, माझं नव्हे. हे जे काही असेल ते, तर याच्याकरता आशीर्वाद आपण मागूया. मी आजचा सर्वात भाग्याचा दिवस असा आहे की आता वर्णन काय करावं मित्र हो, पण विजय भटकरांचा आणि आमचा पूर्वजन्माचा काही संबंध आहे. आणि पूर्वजन्माचं नातं असल्याशिवाय नियतीचे खेळ आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे, जनावरांच्या गोठ्यात शाळा सुरू झाली आणि कसा प्रवास आहे हा, कोणी दाखवला, कोणी केला. आज 6 विद्यापीठं झाली, 7 विद्यापीठं झाली, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की या ठिकाणी संपूर्णपणे हे जे कार्य उभं राहतं आहे हा नियतीचा संकेत आहे. मी बाकी जास्त काही बोलत नाही. आणि विजय भटकरांचं इथं येणं आणि या कार्याला आशीर्वाद देणं हे परमभाग्य. विजय पांडुरंग भटकर, एका खेड्यातला मुलगा, टाळ्या जोरात वाजवा, भाग्य आपलं की भटकर सरांनी इथं येणं. आमचे दुसरे मित्र व्हाईस चान्सलर इथं आलेले आहेत, त्यांचा पाठक साहेब, त्या सर्वांचे मी आभार मानतो. खरं पाण्याचं आभाराचं काम नंतर सुचित्रा आमची करेल नंतर. पण तुम्ही आता आपले सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला मनापासून आशीर्वाद मागतो. आशीर्वाद. धन्यवाद. एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांचं.
श्रोतेहो, तुम्हाला माहिती असेल की गत एप्रिल 25, 2024 या रोजी जगातला सगळ्यात मोठा देश, शक्तिशाली देश आहे अमेरिका. आणि अमेरिकेमध्ये अनेक विद्यापीठं आहेत मोठी मोठी. त्यातलं 3rd लार्जेस्ट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, उता युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीने मान्य विश्वनाथ कराड साहेब यांना डिलीट हा शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार प्रदान करून, आणि ज्या पुरस्काराच्या वेळेला 23,000 मंडळी उपस्थित होती, त्याच्यामध्ये विद्यार्थी, अकॅडमिशियन, शास्त्रज्ञ, फिलॉसॉफर सगळेजण, पिन ड्रॉप सायलेन्स सरांचं जेव्हा भाषण सुरू होतं आणि सरांना हा बहुमान प्रयाग अक्का कराड यांच्या त्याग, समर्पण आणि त्या बलिदानातून मिळालेला आहे, हे सरांना नमूद करायचं आहे. ते एकदा परत जोरदार टाळ्यांनी, आणि मला तर असं वाटतं की इतक्या मोठ्याने टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे की तो अमेरिकेपर्यंतही गेला पाहिजे सरांच्या या बहुमानाबद्दल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरांचं. त्या स्वागत आणि त्या समारंभासाठी आपण श्रोते हो, आता कार्यक्रमाच्या शेवटी सर जे म्हणतात की माझे बंधू, संतवृत्तीचे शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती, आणि खरंच त्या दोघांचं नातं इतकं घट्ट आहे, एक अतुलनीय आहे, वेगळ्याच प्रकारचं आहे. आणि आपल्याला ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. तर कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय स्थान सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. श्रोते हो, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजय भटकर सर. आजचा जो सुवर्ण क्षण आहे, मी कराड सरांच्या बाजूला बसलो होतो आणि अनेक आठवणी माझ्या मनात साठवत होत्या. मला आठवतं की मी 87 साली पुण्याला आलो. अनेक पर्व, नवीन पर्व माझ्या जीवनात सुरू झालं. काही वर्षानंतर माझी आणि कराड सरांची ओळख झाली. आम्ही त्यांना अण्णा भाऊ म्हणतो, ते मला छोट्या भावासारखं मानतात. तुम्ही पाहिलेच आहे. आणि या गावात येऊन, माझं गाव एक छोटंसं गाव आहे, त्यावेळेस 300 लोकसंख्येचं गाव होतं. मी कराड सरांना तिथे घेऊन, भारतामध्ये 7 लाख खेडी आहेत, एक नाही, दोन नाही, 7 लाख खेडी आहेत. आणि आपण नेहमी विचार करतो की भारत हा एक प्रगत देश व्हायला पाहिजे. आपले पंतप्रधानसुद्धा याचा वारंवार उल्लेख करतात. पण तो प्रगत कधी होईल, हाही प्रश्न आपण जे खेड्यात राहतो, रामेश्वरसारख्या खेड्यात आहेत, असे 7 लाख खेडी आहेत. जगाची सर्वात जास्त खेडी आपल्या देशामध्ये आहे. आणि गांधीजी म्हणायचे की जोपर्यंत ही खेडी सुधारत नाहीत तोपर्यंत भारत देश पुढे जाऊ शकणार नाही. मला वाटते की एक नवीन पर्व भारताच्या इतिहासात सुरू होत आहे. मी काही भाकीत करत नाही, पण एक नवीन पर्व, माझा ठाम विश्वास आहे की भारताच्या इतिहासात आता एक नव भारत
आपल्यासमोर येणार आहे. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे मला असं वाटतं की भारताची मातृशक्ती. भारत आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत आद्य संस्कृती आहे, आपली सर्वात प्राचीन संस्कृती. आणि या संस्कृतीमध्ये मातृशक्तीला सर्वात मोठी शक्ती मानल्या गेलं. मातृदेवो भरो पितृदेवो भरो. पहिल्यांदा मातृ आणि मग नंतर पितृदेव आणि मग आचार्य देव. सर नेहमी या तिन्हीचा उल्लेख करतात. मला फार आनंद होत आहे की आजच्या या अत्यंत सुवर्ण स्मरणी आपण अक्कांच्या नावाने जो पुरस्कार सुरू केला आहे त्या पुरस्काराला प्राप्त अशा आमच्या 5 बहिणी यांचा आपण सत्कार केला आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं की कारण येणारा काळ हा मातृशक्तीचा आहे. येणारा काळ हा भारताच्या आणि भारत हाच एक मातृशक्तीचा एक महान देश म्हणून आपल्यासमोर येईल. म्हणून सर मला अत्यंत आनंद होत आहे की या दिवशी अक्कांच्या स्मरणात आपण 5 आपल्या बहिणींना पुरस्कृत करतो आहे, त्यांची आठवण करतो आहे आणि त्यांना अत्यंत आदराने मी दिलेला पुरस्कार म्हणून भारताच्या इतिहासात हा पुरस्कार नमूद केला जाईल. पुढे असं मला म्हणायचं आहे की ज्या देशात महिलांना देवीच्या रूपात पाहिलं जाईल, आईच्या रूपात पाहिलं जाईल, त्याच्यामध्ये ती संस्कृती सर्व जगासाठी एक अत्यंत आदराची संस्कृती ठरेल. आणि आम्ही सकाळीच पंडितजी बोलत होतो की आज आपण 5 महिलांचा सत्कार करतो आहे, 5 मातृशक्तीचा आदर करतो आहोत. आणि आपण त्यांना पंचकन्या असं म्हटलं आहे भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये. त्या पंचकन्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यावेळेस पंडित वसंत गाडगीळ मला म्हणाले की ही पंचकन्या नाही, त्या 7 कन्या आहेत. आणि आज प्रयाग अक्काचा जो सत्कार करतो आहे त्या म्हणजे 6वी कन्या अशी भारताची ठरेल. आणि मला तसंच वाटतं. मग जेव्हा पहिल्यांदा मी रामेश्वरला आलो तर सर अक्कांच्या घरी घेऊन गेले आणि पहिला म्हणजे त्यांना साष्टांग नमस्कार केला, पाया पडू असं साष्टांग नमस्कार केला. ही मी प्रथमच पाहत होतो की एका मोठ्या बहिणीचं इतका मोठा आदर त्यांनी दाखवला होता, केला होता त्याच्यामध्ये. आणि त्या त्यांच्या जीवनात सर्वात मोठी प्रेरणा ठरल्या. आणि आज जे काही ते आहेत ते अक्कांच्यामुळे आहेत, ते आहेत खरोखर अक्कांच्यामुळे आहेत. आणि त्याचा वारंवार मला त्याची प्रचिती आली अनेक समारंभामध्ये. आज रामेश्वरला आम्ही सकाळी बोलत होतो की रामेश्वर आता एक सर्व म्हणजे एक तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. आम्ही तीर्थक्षेत्र झालं पाहिजे म्हणजे तीर्थक्षेत्र होत आहे. म्हणजे मला त्याची प्रचिती येत आहे की एक मोठं महाराष्ट्राचं भारताचं तीर्थक्षेत्र म्हणून आपल्यासमोर येत आहे. आणि तो आपल्याला सर्वात मोठा आदर्श ठरेल. आणि आदर्शच नव्हे तर मला असं वाटतं की स्त्रियांचा आदर सर्व जगासाठी एक मोठा प्रेरक असा ठरेल असं मला वाटतं. तर मग मला सांगायचं आहे आपले इथे आपले व्हाईस चान्सलरने आपले विचार मांडले होते, ते झारखंडमधून आले. त्यांनी किती सुंदर शब्दात आपले विचार मांडले आणि आपल्यासमोर ठेवले ते विचार. आणि त्यांनी दाखवलेला जो अक्काविषयींचा आदर खरोखर आपल्यालाही प्रेरणादायक आहे.
तर मी या प्रसंगी आपण इथे सर्व आले आहेत आणि मला मनस्वी असा आनंद होतो आहे की खरोखर ही जी संस्कृती आहे, मातृप्रधान संस्कृती आहे, ती जगासमोर सर्वांना प्रेरक ठरेल आणि आईच आपली प्रेरणा असते. खऱ्या अर्थाने माझी प्रेरणा माझी आजी आणि आई माझ्या जीवनात ठरली आणि तिनंच मला माझ्या जीवनाचा आदर्श म्हणजे मला दिशा दाखवली आणि मी पुढे काही जे काम करू शकलो, ज्या क्षेत्रात काम करू शकलो, सरांच्या मदतीने काम करू शकलो, तर ते मला ते दिवस आठवतात आणि त्याच्या अनेक आठवणी माझ्यासमोर आहेत. सर, आज मला फार आनंद होत आहे, फार आनंद होत आहे की त्या मातृशक्तीला आपण सर्वजण वंदन करूया आणि अशीच खेळे आपण जे आदर्श ठेवला आहे त्याच्यामध्ये रामेश्वर रुईचा मला वाटते ते पहिल्या दिवशी मी जेव्हा इथं आलो रामेश्वर रुई कोणत्या स्थितीत होतो, आज ते कोणत्या स्थितीत आहे, तर अशीच आदर्श खेळे आपण भारताला घडवूया आणि तेच भारत खऱ्या रूपाने मला वाटते जी संस्कृती एक आदर्श देश म्हणून समोर येईल ती त्याची अनुभूती आपण घेत आहोत. तर नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार. त्याबद्दल टाळ्यांचा गडगडाट थोडा कमी होतोय. आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहे. एक जोरदार टाळ्यांचा गडगडाट माननीय डॉक्टर विजय भटकर यांच्यासाठी. आणि अतिशय शेवटच्या अगदी 5 मिनिटं कार्यक्रमाचे उरलेले आहेत. सायंकाळी 5 वाजता बुद्धगयेवरून जो बोधिवृक्ष आलेला आहे त्याचं रोपण होणार आहे आणि त्या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी अगदी 2 मिनिटांमध्ये मी निमंत्रित करतो थोर साहित्यिक आचार्य डॉक्टर सोनग्रा यांना. आज 5 वाजता आपल्या इथे तथागत बुद्ध विहारामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे. डॉक्टर कराड नेहमी म्हणतात की काही योगायोग येतात, पण कराडांच्या जीवनामध्ये योग येतात, योगायोगही होतो, त्याचा संयोगही होतो आणि त्याचा प्रयोगही होतो. या 4ही गोष्टी आज होणार आहेत की बुद्धगयेवरून ज्या बुद्धाला ज्ञान झालं ज्या झाडाखाली, त्याच वृक्षाची एक फांदी, त्याच वृक्षाचा एक रोप भंते तिस्सवरो यांनी तिथून आणलेला आहे. तो विमानातून आला, तो याच्यातून आला, तो वेगवेगळ्या याच्यातून येत रामेश्वराला आल्या. तर भंते तिस्सवरो यांनी जो बोधिवृक्ष आणलेला आहे त्याचं रोपण माननीय विश्वनाथजी कराड यांच्या हस्ते 5 वाजता होणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमाला हजर राहावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पांडुरंगाला आणि व्यासपीठाला वंदन. आजच्या दिवशी जगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक नवीन पर्व आणि एक इतिहास घडला. आत्तापर्यंत देवाच्या मूर्ती बांधल्या गेल्या, वडिलांच्या मूर्ती करण्यात आल्या, भावांच्या मूर्ती करण्यात आल्या, देवभक्ताच्या करण्यात आल्या, देशभक्ताच्या करण्यात आल्या. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताबाईंना ताटीचं निमित्त करून नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी हा जगात एक इतिहास केला आणि त्याच्यानंतर बहिणीवर वेडी माया करत सर आपण आपल्या अक्कामाईला मुक्ताबाईच्या नंतर एक मोठा इतिहास वारकरी संप्रदायामध्ये घडवून दिला की बहिणीवरती किती प्रेम करावं याचा आदर्श उद्याच्या काळामध्ये आणि पुढच्या अनंत काळामध्ये रुई रामेश्वरमधून डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर, आदरणीय तुळशीराम अण्णा, आदरणीय नाना आणि त्यागमूर्ती पर्यागाका कराड, बहीण भावाचं प्रेम ऐकलं होतं आपण, पण भावाचं बहीण प्रेम हा जगातला सगळ्यात मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला. तो घडला होता सुवर्ण पिंपळाच्या निमित्ताने आणि म्हणून म्हणलं होतं सोन्याची पताका हाय काय कुणाच्या गावाला, आळंदीमध्ये मुक्ताबाईच्या भावाला. आज असं म्हणता येईल
सोन्याची पताका हाय काय कुणाच्या गावाला, आळंदीमध्ये अक्काबाईच्या भावाला. रामकृष्ण हरी. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी मी नम्र विनंती करतो माननीय डॉक्टर सुचित्रा उमेश नागरे यांना, ज्या सहकार्यकारी विश्वस्त आहे माइट्स MIT पुणे आणि कार्यकारी संचालिका आहे तळेगाव मेडिकल कॉलेज, आणि आभार प्रदर्शनानंतर पसायदानांनी कार्यक्रमाची सांगता होईल. डॉक्टर सुचित्रा नागरे मॅम. धन्यवाद पात्रे सर. नमस्कार. मी इथे आपल्या सर्व रामेश्वर ग्रामस्थांतर्फे तसेच माइट्स MIT पुणे हे आमच्या संस्थेतर्फे आपणा सर्वांचे आभार मानण्याकरता उभी आहे. सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते आमचे आवडते आणि लाडके कराड सरांचे बंधू डॉक्टर विजय भटकर सर. सरांचं आणि भटकर सरांचं नातं खूप विशेष आहे की ते एकमेकांसाठी कुठेपर्यंतही जाऊ शकतात. बद्रीनाथला पण भटकर सर त्यांची तब्येत सांभाळून येऊन कराड सरांसाठी राहिले होते आणि सरस्वती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला त्यांनी वेळ काढला होता. भटकर सर, मी आपल्या सर्वांचे रामेश्वर ग्रामस्थ आणि MIT परिवारातर्फे आभार मानते की आपण या कार्यक्रमाला विशेष वेळ देऊन आलात. यानंतर मी आभार मानते आमच्या सर्व समर्पित जीवन गौरव पुरस्कारांच्या ज्या पंचकन्या आहेत त्यांचे सर्वांचे मी MIT परिवाराची ही संयोजन समिती तसेच अक्कावर प्रेम करणारे आपण सर्व रामेश्वर ग्रामस्थ आणि इतर पंचक्रोशीतून आलेले सर्व महिला भगिनी आणि बंधू, मला असं वाटतं यावर्षीच्या ज्या सर्व सत्कार मूर्ती आहेत त्या इतक्या विशेष आहेत की त्यांच्यामुळं आपल्या ह्या सत्काराची उंचीसुद्धा आज विशेष वाढली आहे असं मला वाटतं. तर सर्वप्रथम मी आभार मानते हवप सौ भगवतीताई दांडेकर सातारकर, ज्या आमच्या मोठ्या भगिनी आहेत. घैसास काकू ज्या आज येऊ शकल्या नाहीत त्यांच्या वयाच्या कारणाने. तसेच दिदी मा मंदाकिनी श्रीराम किंकर अयोध्या यांच्या आश्रमात मी कराड सरांसोबत जाऊन आले आणि त्या ज्या प्रकारे तिथे अयोध्येमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच हमारी जो बड़ी बहन है श्रीमती मीरा महाजन जी नेपाल से, बहुत बहुत आभार, आप यहाँ आई और हमारा यह पुरस्कार आपने स्वीकार किया. आणि सर्वचे शेवटी मी श्रीमती विजयाबाई गोविंद कदमताई यांचे विशेष आभार. एका ग्रामीण भागातली स्टेजवर उभं राहून किती स्पष्ट आणि सुंदर अभंग गाऊ शकते याचा अनुभव आपण काही वेळापूर्वी घेतला. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच आजचे विशेष पाहुणे डॉक्टर गोपाल पाठक सर आणि आमचे माइट्स MIT संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व ट्रस्टी, माझे सर्व मोठे बंधू भगिनी, तसेच दिवेगावकर महाराज, पानेगावकर महाराज, MITचे इतर पदाधिकारी आणि आपण सर्वजण जे अक्कांच्या खास प्रेमाकरता इथे आज आलात. आज आमच्या सगळ्यांसाठी हा दिवस खूप विशेष आहे की अक्काच्या समाधी मंदिराचं काम आज पूर्ण झालं, त्याचं कलशारोहण झालं आणि 70च्या दशकामध्ये गोपाळबुवा महाराजांचं जे मंदिर रामेश्वरमध्ये उभं राहिलं, जिथे या पंचक्रोशीतल्या अनेक लोकांची विशेष श्रद्धा आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्या मंदिराचा कलशारोहण समारंभ आज पार पडलेला आहे. मला वाटतं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे मोठं कार्य घडलेलं आहे. तसेच आमच्या आजोबांचा पूर्णाकृती पुतळा आज या ठिकाणी उभा राहिला, ज्यांच्यामुळं कराड घराणं आज आहे. त्या सर्व पूर्वजांची मी असं म्हणेन, मला आज इथं उभं राहिल्यावर सगळ्यांची आठवण येते आहे. आमच्या मोठ्या काकू सुमित्राबाई कराड, वैकुंठवासी उर्मिलाताई कराड, कौशल्याताई कराड, आमच्या परमोच्च बिंदू आमच्या पूर्ण परिवाराचाच नाही तर मला वाटतं मराठवाड्यातल्या या सर्व समाजाचा एक परमोच्च बिंदू आमच्या प्रयागाका होत्या. हे मी माझ्या लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि खूप लोकांचा विशेष जिव्हाळा अक्कांवर होता. म्हणजे आम्ही सगळ्यांना ओळखत पण नव्हतो, पण अनेक लोक रोज यायचे आणि अक्कांना भेटायचे, त्यांचं सुखदुःख सांगायचे. हे मी इथं शिकत असताना खूप पाहिलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार, प्रेस आणि मीडिया आणि सर्व या कामामध्ये अहोरात्र ज्यांनी कार्य केलं. आमचे मालवीयजी, दिलीप पाटील, आलेटी, आमचे घुगे, आमचे अनेक लोक ज्या मंदिराच्या कामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.